ओके, तर नाव स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा क्वेश्चन हा आहे. तर क्वेश्चन दिसतोय की नाही मे बी इथे ठेवलेला. ओके, 1 सेकंड, कोणतं जॉईन होतं. हां, ठीक आहे. मग जस्ट आता स्टार्ट केलेला आहे. स्टार्ट करतच होतो. ठीक आहे. सो हा क्वेश्चन असेल तुमचा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचा, मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट. क्वेश्चन डिरेक्टली बोर्डचा घेतलेला आहे. जो तुम्हाला विचारलेला 2019च्या पेपरमध्ये हा क्वेश्चन होता. 2019चा जो पेपर आहे आपला, त्या 19च्या पेपरमधला हा क्वेश्चन आहे तुमचा. ठीक आहे. ज्याच्यामध्ये बेसिकली आता स्टार्टिंगचा वरती जे होतं ते दुसऱ्या पेजवरती होतं. जे वरती इन्फॉर्मेशन असते की प्रिपेअर सो अँड सो अकाउंट वगैरे, ते दुसऱ्या पेजवरती होतं. तो ते कट केलेलं आहे बिकॉज 2-2 पीक मॅनेज झाले नसते. जस्ट तिथे एक नाव काय दिलेलं, जस्ट मी एकदा रीड करतो. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2017 हे लोक बोलतात ऑफ मिस्टर रुद्रा प्रिपेअर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017. ठीक आहे. हे सर्व प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. इट मीन्स बुक कोणाचा आहे, मिस्टर रुद्राचा आहे. आणि जे अकाउंट आहे ते या लोकांनी सांगितलेलं आहे 31 मार्च 2017. सो जर आपण ह्या टाईपमध्ये प्रिपेअर करतोय देन एक गोष्ट लागेल इथे इन द बुक्स ऑफ, जे वरती प्रॉफिट अँड लॉसमध्ये तर लिहित नाही आपण. ठीक आहे. इथे इन द बुक्स ऑफ आहे तर इथे मेसर्स रुद्रा लिहावं लागेल. सो इथे मेसर्स रुद्रा येईल. ठीक आहे. बॅलन्स शीट आहे डिरेक्टली 31 मार्च 2017 बोलतात. सो 2017 हे दोन फॉर्मॅट इथे घेतलेले आहे. एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे अँड सेकंड बॅलन्स शीट एका याच्या शीटवरती घेतलेली आहे. आणि इथे फर्स्ट शीटवरती आपण इथे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे आणि या साईडला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. ठीक आहे. असे दोन शीट आहेत आपल्याकडे. सो इथे पण येईल 2017, इथे पण येईल 31 मार्च 2017. ठीक आहे. आणि इथे मेसर्स रुद्रा. सो या टाईपमध्ये क्वेश्चन असेल. ठीक आहे. नॉर्मल अकाउंट आपण जसे ड्रॉ करतो त्या टाईपमध्ये मिस्टर इन द बुक्स ऑफ मेसर्स रुद्रा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017. अगेन जे फॉर्मॅट असतात आपले त्या टाईपमध्ये पर्टिक्युलर्स अमाऊंट पर्टिक्युलर्स अमाऊंट सेम ट्रेडिंग अकाउंट सेम फॉर्मॅट. अँड अगेन सेकंड शीटवरती इथे क्वेश्चनला घेतलेलं आहे आपण. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आपल्याकडे आणि लास्ट आहे ती बॅलन्स शीट. ठीक आहे. सो जे नॉर्मल पोस्टिंग करतो त्या टाईपमध्ये आपल्याला पोस्टिंग करायचे आहेत आणि एंडला काय करायचं आहे आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे, जे आपण 12th स्टँडर्डला पण करत होतो त्या बेसिसवरती. ठीक आहे. थोडा पिकला मोठा करतो बिकॉज आपण सध्या पोस्टिंग बघतो. इझी आहे, तेवढा काय डिफिकल्ट नाही आहे. फक्त कन्फ्युजन होईल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट जर तुम्ही प्रॉपर रीड केलेले आहेत पोस्टिंग्स वगैरे देन इट विल बी फाईन. मग काय प्रॉब्लेम होणार नाही आहे. इफेक्ट्स लास्ट इयर सारखेच आहेत, थोडंफार चेंजेस असेल. ठीक आहे. बघूया. कॅपिटल आता इथे लिहू तर शकत नाही इफेक्ट, जस्ट एकदा रिवाईज करा काय काय. कॅपिटल लायबिलिटीमध्ये येईल, राईट. त्याच्या खाली ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग विल शोन कुठे होईल. येस. हां येस. काही कोण बोलत होतं, काही क्वेश्चन आहे. माईक अनम्यूट करून बोलू शकता. येस. काय इशू. येस येस येस.
हॅलो, येस, हॅलो, व्हॉइस येतोय? हॅलो, येस. हां, कोणी काही क्वेरी विचारत होतं मगाशी. आय थिंक थोडासा व्हॉइसमध्ये इश्यू झाला. येस, क्वेश्चन नंबर ना, हा बुक असेल तर न्यू बुकमध्ये असेल हा पेपर, बिकॉज न्यू बुकच्या एंडला आहे. जर न्यू बुक असेल कोणाकडे न्यू एडिशन आलं तर पेज नंबर 472 वरती हा क्वेश्चन आहे. बुकच्या मागे जे पेपर असतात त्याच्यामधून आहे हा पेपर क्वेश्चन. ठीक आहे. जर असेल तर मग तुम्ही बघू शकता तिथे तुमच्या बुकमध्ये असेल तर. ठीक आहे. अदरवाईज मग इथून बघूया. सो स्टार्टिंगला लोकांनी लिहिलेलं आहे कॅपिटल. कॅपिटल तर लायबिलिटी साईड, लायबिलिटीमध्ये शो करणार. ड्रॉइंग आपण बोललेलो कॅपिटलमधून मायनस करतो, सो ड्रॉइंग कॅपिटलमधून मायनस होईल. अगेन ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल कुठे जाईल आपण बोललेलो. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपण बोलणार मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस सेम मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपण बोललेलो की ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. राईट, ट्रेडिंग अकाउंट जाणार फिनिश गुड्स, सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परचेस ऑफ रॉ मटेरियल, रॉ मटेरियल रिलेटेड आहे तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. फ्रेट ऑन रॉ मटेरियल्स अगेन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. डायरेक्ट वेजेस मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. फॅक्टरी रेंट फॅक्टरीशी रिलेटेड आहे, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. अगेन फॅक्टरी पॉवर अँड फ्युअल सेम मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. सगळे एक्सपेन्सेस आहेत फॅक्टरीचे ना, सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. फॅक्टरी सुपरवायझर सॅलरी मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. मशिनरी, आता मशिनरी ॲसेट आहे, सो मशिनरी जाईल ॲसेटमध्ये. ठीक आहे. अगेन सेल्स लिहिलेला आहे, सेल्स जाईल. सेल्स कुठे लिहिणार होतो आपण, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. राईट, ट्रेडिंग अकाउंटला लिहिणार सेल्स, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. राईट. कॅश ॲट बँक ॲसेट. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफिस एक्सपेन्सेस, सो ऑफिसमध्ये जाईल. इंटरेस्ट, इंटरेस्ट पण ऑफिसमध्ये जाईल. ऑफिस इट मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इन्शुरन्स प्रीमियम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. अगेन क्रेडिटर्स, क्रेडिटर्स पण प्रॉफिट अँड क्रेडिटर्स जाईल लायबिलिटीला. राईट, क्रेडिटर्स जाईल लायबिलिटीला. नेक्स्ट आहे बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्स कुठे जाईल, बॅड डेप्ट्स आपण बोलायचो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. राईट. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स. प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स बोलला तर याच्यामध्ये सर्टन काइंड ऑफ प्रोव्हिजन असते जी आपण बेसिकली बोललो ह्याची जागा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड असते, बट याला आपण डेबिटला आणून मायनस करतो जर लास्ट इयरचं माहिती असेल तर. राईट. ही ओल्ड RDD असते, त्या ओल्ड RDDला आपण डेबिट साईडला आणून मायनस करतो ॲट द एंडला. ठीक आहे, ते पण बघू आपण, समजेल. देन आफ्टर सनरी डेटर्स ॲसेट आहेत, बिल्स पेएबल लायबिलिटी आहेत. ठीक आहे, नॉर्मल पोस्टिंग आहेत. पोस्टिंग रिलेटेड काही डाऊट आहेत कोणाला, जर असेल तर अनम्यूट करून डिरेक्टली बोलू शकता तुम्ही. पोस्टिंग रिलेटेड काही समजलं नाही, कोण कुठे जातोय, असं आपण एक एक पोस्टिंग करू तेव्हा समजेल अजून इन डिटेलमध्ये. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. खाली एकदा ॲडजस्टमेंट रीड करूया. इट मीन्स आपण जे बोलतो की थोडं ॲडजस्टमेंट रीड केल्यानंतर स्टार मार्किंग वगैरे करून ठेवायची असते, बिकॉज त्याला आपण 1 लाईन लिव्ह करतो ना, सो ते पण कळेल आपल्याला. सो फर्स्ट काय लिहिलं याच्यामध्ये ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2017, रॉ मटेरियल 10,000, वर्क इन प्रोग्रेस 6,000 अँड फिनिश गुड्स 15,000 असे दिलेले आहे. ठीक आहे. बेसिकली आत्तापर्यंत जे करायचो आपण 12th स्टँडर्डपर्यंत, त्याच्यामध्ये काय रूल्स होते, त्याच्यामध्ये बेसिकली आपण बोलायचो क्लोजिंग स्टॉक एकच असायचा, बट आता आपल्याकडे स्टॉक 3 टाईपमध्ये आहेत ना, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स. देन ओपनिंग स्टॉक 3 आहेत, तर क्लोजिंग स्टॉक पण 3 असणार, आणि क्लोजिंग स्टॉकच्या प्रत्येक ह्याचे 2-2 इफेक्ट येणार. बरोबर. एक इफेक्ट तर तिघांचे जाणार बॅलन्स शीट ॲसेटमध्ये, आणि सेकंड मीन्स आपण जो बोलतो फर्स्ट ज्याला बोलतो जो रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेस, या दोघांचे इफेक्ट कुठे जातील, हे दोघं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट क्रेडिट साईड. ठीक आहे. आणि फिनिश गुड्स जाईल ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बिकॉज हा ट्रेडिंग अकाउंटमध्ये जातो फिनिश गुड्स, आणि रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेस
मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला. ठीक आहे, सो हे माहिती असणं गरजेचं आहे. देन आफ्टर लिहिलेलं डेप्रिसिएट मशिनरी. सो याच्यामध्ये स्टार तर करायची गरज नाही आहे कुठेच फर्स्टवाल्या हे याच्यात ॲडजस्टमेंटमध्ये. सेकंड, डेप्रिसिएट मशिनरी ॲट द रेट 10% पर ॲनम. तर लास्ट इयरला करायचो डेप्रिसिएशन. लेस फ्रॉम मशिनरी. येस. हा स्क्रीन नाही दिसत आहे, 1 सेकंड. ओके, नामध्ये जराशी स्क्रीन हे झाली असणार. ठीक आहे, 1 मिनिट बघूया. स्क्रीन आहे. ठीक आहे. देन सेकंड लिहिलेलं याच्यामध्ये डेप्रिसिएट मशिनरी ॲट द रेट 10% पर ॲनम. मशिनरीला डेप्रिसिएशन देतो. इट मीन्स काय करणार आपण अगेन मशिनरीमधून लेस करणार 10%. आणि सेकंड इफेक्ट आपण कुठे देतो? सेकंड इफेक्ट द्यायचो प्रॉफिट अँड लॉसमध्ये. बट आपण बोललेलो मशिनरी यूज कुठे करतात? फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीमध्ये मशिनरी यूज करतात. मग इफेक्ट कुठे गेला पाहिजे? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. इट मीन्स याचे दोन इफेक्ट कोणते होणार? लेस फ्रॉम मशिनरी अँड सेकंड इफेक्ट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. राईट आहे. अगेन थर्डवाला लिहिलेल्या लोकांनी ड्युरिंग द इयर. इट मीन्स मशिनरीला स्टार होईल. मशिनरी लिहिताना थोडंफार लक्ष द्यावं लागेल. थर्ड लिहिलं आहे ड्युरिंग द इयर फिनिश गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 5000. याचा इफेक्ट कुठे जायचा? डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 12th स्टँडर्डचीच ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम ₹3000. इन्शुरन्स क्लेम कुठे लिहायचो आपण? बॅलन्स शीट ॲसेट साईड. आठवत आहेत ॲडजस्टमेंट? बॅलन्स शीट ॲसेट साईड इन्शुरन्स क्लेम. अँड दोघांचा डिफरन्स असायचा, जो ॲक्च्युअल लॉस असायचा तो आपण शो करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. दॅट इज 5000 मायनस 3000 जे 2000 येणार तो ॲक्च्युअल लॉस असणार. तो आपण शो करायचो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. राईट आहे. फोर्थ लिहिलेलं आहे प्रोव्हाइड रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. अगेन 12th स्टँडर्डचीच ॲडजस्टमेंट आहे. डाऊटफुल डेब्ट्स डेटरवरती देतो. सो डेटरमधून लेस करणार. लेस फ्रॉम डेटर्स. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बरोबर आहे. हे पण इझी आहे. इट मीन्स आपण आता इथे कोणाला स्टार केला पाहिजे? डेटर्सला स्टार केला पाहिजे. आणि बॅड डेब्ट्स वगैरेला पण तिथे पण एक ॲडजस्टमेंटसाठी थोडी लाईन सोडावी लागेल. ठीक आहे. लास्ट लिहिलेला आहे फॅक्टरी रेंट आउटस्टँडिंग इज ₹2000. फॅक्टरी रेंट काय आहे? आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग इट मीन्स आपण काय बोलतो? पेमेंट केलेली नाही आहे. पेमेंट स्टँड बायवर ठेवलेली आहे, पेंडिंग ठेवलेली आहे. सो पेमेंट पेंडिंग आहे. सो आपण काय बोलतो? आउटस्टँडिंग असेल तर ॲड इन एक्सपेन्सेस. इट मीन्स फॅक्टरी रेंटमध्ये ₹2000 ॲड करणार. आणि आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बिकॉज आउटस्टँडिंग आहे, फॅक्टरी रेंट द्यायचा आहे, पे करायचा आहे. सो लायबिलिटी आहे आपली. सो बॅलन्स शीट लायबिलिटी साईड सेकंड इफेक्ट. याच्यामध्ये काही डाऊट कोणाला? काही प्रॉब्लेम? सेकंड इफेक्ट कोणाचे? मीन्स ॲडजस्टमेंट काही समजली नाही आहे किंवा पोस्टिंगमध्ये काही डाऊट आहे? अनम्यूट करू शकता, फ्रीली विचारू शकता. काही कुठे डाऊट असेल, बेसिक आहे 12th स्टँडर्डचं, तरी पण काही डाऊट असेल विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. जर काही थोडं विसरायला होत असेल, प्रॉपर रिव्हिजन केली असेल तर होऊन जाईल. काही डाऊट नाही आहे. मूव्ह करूया पुढे. येस. ठीक आहे. कोणाचा व्हॉइस येत नाही आहे, सो मूव्ह करूया. ठीक आहे. येस, ठीक आहे. मूव्ह करूया. आता एक एक पोस्टिंग करायचे आपल्याला, तर थोडासा याला साईडला करून ठेवतो ॲडजस्ट, जेणेकरून एक एक गोष्टी लिहायच्या. फर्स्ट काय लिहिलं या लोकांनी? कॅपिटल. कॅपिटल तर आपण लिहितो बॅलन्स शीटमध्ये, तर ह्या साईडलाच न्यावं लागेल. स्टार्टिंग कॅपिटल एकदम टॉपला असेल ना. सो कॅपिटल ठीक आहे. कॅपिटल अमाऊंट लिहिलेलं 80,000. 80,000 इनर कॉलममध्ये लिहावे लागतील. सो असा हे नको द्यायला. 80,000. ठीक आहे. सेकंड आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग आपण लेस करतो. सो इथेच लेस होईल, याच्या खालीच ड्रॉइंग.
ठीक आहे, कॅपिटलमधूनच लेस केली जाते ड्रॉइंग. तर ड्रॉइंगला लेस करूया. किती दिलेली आहे ड्रॉइंग? 10,000. 10,000 इथून मायनस करू. आयदर तुम्ही ब्रॅकेट लावू शकता. इथे आता एक्सेल आहे तर आपण ब्रॅकेट नाही लावू शकत, बट तुम्ही ब्रॅकेट लावायचं आहे बिकॉज मायनस आहे, किंवा तिथे लेस लिहिलेलं आहे तर नाही केलं तरी पण चालेल, बट बेसिकली मायनस लावून ठेवत जा जेणेकरून सवय लागेल. ठीक आहे, 80,000मधून 10,000 मायनस करणार तर रिमेनिंग किती राहील? 70,000. इनरमध्येच लिहिले. इनरमध्ये का लिहिलेत? बिकॉज नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येईल, राईट आहे, तो इथे लिहावा लागेल, मेन्शन करावा लागेल, मग तो ॲड किंवा लेस होईल आणि मग तो आउटर कॉलमला जाईल. ठीक आहे, सो 80,000 मायनस 10,000, 70,000 लिहून ठेवले डिरेक्टली. आता तिथे काही करायचं नाही आहे. सो थर्ड लिहिलेलं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि त्याच्या खाली आहे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. कुठे जाणार? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. सो इथे लिहिणार आपण, बरोबर आहे. सो पोस्टिंग असेल टू ओपनिंग स्टॉक करून लिहायचं आहे. याच्या खाली अंडरलाईन करू शकतो आपण, आणि अंडरलाईन करून खाली काय लिहायचं? डिरेक्टली नावं लिहू शकतो, रॉ मटेरियल, आणि याच्या खाली वर्क इन प्रोग्रेस. ठीक आहे, या टाईपमध्ये. ठीक आहे, याची अमाऊंट आता बघूया काय आहे. याची अमाऊंट आहे रॉ मटेरियलची आहे ओपनिंग स्टॉक 10,000 आणि वर्क इन प्रोग्रेस आहे 9,000. ठीक आहे, अमाऊंट जस्ट तुम्ही पण चेक करत राहा, 10,000 अँड 9,000. सो इथे 10,000 लिहूया आणि इथे येईल ते असेल 9,000. ठीक आहे, अगेन याची ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही आहे बिकॉज हे लोक काय आहेत, दोन्ही ओपनिंग स्टॉक आहेत म्हणून आपण त्याला इनरमध्ये लिहिले, आणि याची टोटल करून आपण काय करूया, याला आउटरमध्ये लिहून टाकूया. ठीक आहे, हे झाले 19,000 ओपनिंग स्टॉक. सेम ओपनिंग स्टॉक आपल्याला फिनिश गुड्सचा पण लिहायचा आहे, बट फिनिश गुड्स आपण कुठे लिहितो? फिनिश गुड्स आपण लिहितो तो असतो ट्रेडिंग अकाउंटमध्ये. सो इथे येईल, इथे डिरेक्टली लिहू शकतो आता टू ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स म्हणून. आता इथे बसत नाही लाईनमध्ये म्हणून खालच्या लाईनमध्ये लिहितो. ठीक आहे, याचं डिरेक्टली जाईल बिकॉज एकच जण आहे, सो त्याच्यामुळे. ओके, आणि आता याची अमाऊंट आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स दिलेली आहे 17,000, 17,000. ठीक आहे, तो 17,000 डिरेक्टली आपण जाऊन लिहूया आउटर कॉलममध्ये. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर पुढची पोस्टिंग काय दिलेली आहे? परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. सो इथे जाईल टू परचेस ऑफ रॉ मटेरियल, राईट आहे, परचेस ऑफ रॉ मटेरियल. टू नाही आला का? ओके, टू परचेस ऑफ रॉ मटेरियल 1,08,000 होतं, सो 1,08,000 अमाऊंट येईल इथे. ठीक आहे, ही अमाऊंट दिलेली आहे. अगेन फ्रेट ऑन रॉ मटेरियल 6,000 आहे. फ्रेट इट मीन्स जे काही आपण परचेस करतो तेव्हा काही फ्रेट देतो, कॅरेज वगैरे, ते झालं. सो ते पण लिहू, फ्रेट ऑन रॉ मटेरियल 6,000. ते पण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. सो टू फ्रेट ऑन रॉ मटेरियल. ठीक आहे, 6,000 या टाईपमध्ये. अगेन नेक्स्ट लिहिलेलं आहे डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस आहेत 44,000. सो डायरेक्ट वेजेस 44,000 हे पण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्येच येतील. टू डायरेक्ट वेजेस 44,000. ठीक आहे, देन आफ्टर आहे फॅक्टरी रेंट. फॅक्टरी रेंट 18,000, बरोबर आहे, 18,000 आहे फॅक्टरी रेंट. येस, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड फॅक्टरी रेंट आहे तर. सो टू फॅक्टरी रेंट, टू फॅक्टरी रेंट किती आहे? 18,000. इनर कॉलममध्ये येणार, ॲडजस्टमेंट आहे ना याला आउटस्टँडिंगवाली. सो इनरमध्ये लिहून ठेवूया, एक लाईन लिव्ह पण करावी लागेल याच्यासाठी. सो टू फॅक्टरी रेंट 1 लाईन लिव्ह केली. देन आफ्टर फॅक्टरी पॉवर अँड फ्युअल.
9,000. फॅक्टरी पॉवर अँड फ्युअल 9,000, ते पण लिहून घेऊया. इथेच येईल, वन लाईन लीव करून. टू फॅक्टरी पॉवर अँड फ्युअल. ठीक आहे, किती होते? 9,000 ना. 9,000 अमाऊंट जस्ट चेक करत राहा, काही वरती खालती झाली तर. नंतर फॅक्टरी सुपरवायझर सॅलरी 10,000, ती पण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्येच जाईल. फॅक्टरी सुपरवायझर सॅलरी. सो टू फॅक्टरी सुपरवायझर्स सॅलरी 10,000. ठीक आहे, हे पण झालं. नेक्स्ट आहे मशिनरी 70,000. मशिनरी तर इथे येईल ॲसेटमध्ये, टॉपला लिहून ठेवूया. मशिनरी किती आहे? मशिनरी 70,000. इनर कॉलम डेप्रिसिएशन आहे ना याला, तर इनर कॉलम हे बेसिकली आपण स्टार वगैरे करतो, बट आता इथे काय समोर आपल्याकडे सम आहे पीकमध्ये, तर त्याच्यामध्ये एडिट वगैरे जास्त काय होणार नाही आणि तो मूव्ह पण करायला लागणार, तर एडिट केलं तर तरी पण प्रॉब्लेम होईल. सो दॅट्स वाय ते लक्षात ठेवायला लागतं आपल्याला बस. ठीक आहे. मशिनरी नंतर सेल्स दिलेला आहे. सेल्स आहे 3,45,000. सेल्स जाणार ट्रेडिंग अकाउंटमध्ये. सो 3,45,000 सेल्स. बाय सेल्स आउटर कॉलम 3,45,000 बिकॉज काही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो डिरेक्टली आउटर कॉलम. ठीक आहे, 3,45,000. देन आफ्टर ऑफिस एक्सपेन्सेस 24,000. ऑफिस एक्सपेन्सेस आहेत तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इथे शो करावे लागतील. टू ऑफिस एक्सपेन्सेस इथे दिलेले आहेत 24,000, डिरेक्टली आउटर कॉलम. हे पण झाले. नेक्स्ट आहे कॅश ॲट बँक ॲसेट 5,000. एक लाईन सोडायची होती इथे. सो कॅश ॲट बँक 5,000, डिरेक्टली आउटर कॉलम विदाउट ॲडजस्टमेंट. राईट, असे सम सॉल्व करायचो काय 12th ला. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 20,000. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सो इथेच येतील. जस्ट इथे एक रूल होता आपला, आठवतं 12th एक लाईन सोडून आपण लिहायचो. राईट आहे, बिकॉज इथे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस वरून कॅरी आउट होतो ना, सो एक लाईन लीव करायचो आपण दोन्ही साईडला. सो 2 ऑफिस एक्सपेन्सेस होतं, त्याच्यानंतर 2 काय लिहिते? 2 सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किती दिलेलं त्या लोकांनी? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन 20,000. सो 20,000. ठीक आहे, आहेत सगळे तुम्ही लोक अवेलेबल? येस, ओके. 20,000. देन आफ्टर लिहिलेलं इंटरेस्ट पण या साईडला असेल. टू इंटरेस्ट या लोकांनी लिहिलेला आहे. किती आहे? 7,000. आपण जाईल आउटर कॉलमला विदाउट ॲडजस्टमेंट. ठीक आहे. देन आफ्टर आहे इन्शुरन्स प्रीमियम. अगेन हा पण येईल इन्शुरन्स प्रीमियम डेबिटला. टू इन्शुरन्स प्रीमियम दिलेला आहे 10,000 येतील इथे. ठीक आहे. नेक्स्ट दिलेला आहे क्रेडिटर 18,000. क्रेडिटर इट मीन्स लायबिलिटी साईड. ठीक आहे. सो इथे लिहावं लागेल आपल्याला लायबिलिटीला. एक 2-3 लाईन सोडू इथे आणि खाली लिहूया क्रेडिटर्स. ठीक आहे. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 18,000. सो 18,000 नो ॲडजस्टमेंट. ठीक आहे, ॲडजस्टमेंट नाही आहे क्रेडिटरला पण. देन आफ्टर काय आहे? प्रोव्हिजन एक दिलेला आहे बॅड डेब्ट्स 1,000. आता हा बॅड डेब्टचा फॉर्मॅट 12th होता, काही आठवतं आहे? जस्ट एकदा बघूया 12th काय होतं. 12th काय लिहायचो आपण? 2 बॅड डेब्ट हे लिहायचो. ह्याच्यामध्ये काय करायचो आपण? ॲड करायचो आपण
ॲड काय करायचो, न्यू बॅड डेप्ट त्याच्यामध्ये ॲड करायचो. आठवत आहे, ॲड केल्यानंतर इथे आपण टोटल करायचो खाली, एक लाईन सोडून इथे आपण काय करायचो, अगेन दुसरी किंवा दोन्ही पण ॲड करू लाईनीने वाटलेस तर. फर्स्ट काय होती बॅड डेप्ट, सेकंड ॲड न्यू बॅड डेप्ट, त्याच्यानंतर खाली असायची ती ॲड न्यू RDD, राईट, ॲड न्यू RDD, आणि त्याच्यानंतर आपण लिहायचो लेस ओल्ड RDD, राईट आहे. हा फॉर्मॅट होता थोडासा. हा दिसतोय प्रॉपर तुम्हाला स्क्रीनवरती, बिकॉज इथे थोडासा ब्लॅक डॉट आहे माझ्या इकडे. तुमच्याकडे दिसतोय प्रॉपर हा मे बी? ओके, ठीक आहे, चालेल. सो टू बॅड डेप्ट ॲड न्यू बॅड डेप्ट आपण ॲड करायचो, त्याच्यामध्ये न्यू RDD पण ॲड करायचो आणि लेस ओल्ड RDD करायचो. असा काहीतरी फॉर्मॅट होता आपला, जर असेल लक्षात तर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आता बॅड डेप्ट किती लिहिलेलं आहे 1000. सो ही 1000 आपण इथे बॅड डेप्ट लिहिणार. त्याच्यानंतर पुढे काय लिहिले खाली, प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स दॅट इज 2000 दिलेले आहेत. ते प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट 2000 इट मीन्स आपण त्याला ओल्ड RDD बोलतो ना. ही ओल्ड RDD इथे येणार 2000. हिला मायनस करायचं असतं, ब्रॅकेटमध्ये लिहावं लागणार तुम्हाला ह्याला. ठीक आहे, 2000 रुपीज. देन आफ्टर बाकीच्या दोन गोष्टी आता बघू, जशा येतील त्यानुसार त्याच्या पोस्टिंग होतील. पुढे लिहिलेलं आहे या लोकांनी सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स जाईल ॲसेटमध्ये. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट दिलेली आहे 70,000. इनर कॉलम बिकॉज ॲडजस्टमेंट आहे. आणि त्याच्यानंतर आहे तो बिल्स पेएबल. सो नाव बिल्स पेएबल इथे येईल. ठीक आहे, बिल्स पेएबल 3000 डायरेक्टली आउटर कॉलम, नो ॲडजस्टमेंट. ओके, डन. सर्व पोस्टिंग नॉर्मल होत्या, पोस्टिंगमध्ये तर काही इश्यू नाही आहे. याच्यानंतर असेल तो फर्स्ट ॲडजस्टमेंटनुसार जाऊया, कसे ॲडजस्टमेंट आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट बोलतात क्लोजिंग स्टॉक 31 मार्चला आहे. रॉ मटेरियल 10,000, वर्क इन प्रोग्रेस 6,000 आणि फिनिश गुड्स 15,000. प्रत्येकाचे 2-2 इफेक्ट आली पाहिजे. तर फर्स्ट इफेक्ट देऊया तिन्ही याचे. फर्स्ट इफेक्ट त्याच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेस जाणार मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट क्रेडिट साईड. सो लिहूया, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट इथे आहे, याच्या क्रेडिट साईडला आपण लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक. याला आपण काय करणार, याला आपण करणार अंडरलाईन, आणि अंडरलाईन करून याच्या खाली नावं येणार. रॉ मटेरियल, त्याच्या खाली वर्क इन प्रोग्रेस, राईट. रॉ मटेरियल लोकांनी दिलेला होता 10,000, वर्क इन प्रोग्रेस आहे 6,000. या दोघांची टोटल करून आपण आउटर कॉलम लिहिणार, दॅट इज 16,000. सेम क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्स आपण लिहायचं आहे, तर बाय डायरेक्टली लिहिणार आपण बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे, फिनिश गुड्सची अमाऊंट, फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 15,000. सो 15,000 आउटरला जाईल डिरेक्टली, बिकॉज एकच जण आहे. हा आपला झाला फर्स्ट इफेक्ट. ठीक आहे, काय केलं आपण फर्स्ट इफेक्टला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट क्रेडिट साईडला हे 2 जण लिहिले, त्याची टोटल काढून आउटरला, आणि फिनिश गुड्सचं इथे ट्रेडिंग अकाउंटला लिहितो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. हे झाले एक इफेक्ट. हे मोस्ट ऑफ द स्टुडंटचं असं होतं, 2 अकाउंटमध्ये आपण जाऊन इफेक्ट लिहितो, असं वाटतं 2 इफेक्ट दिले आपण, बट हा प्रत्येकाचा एक इफेक्ट आहे. रॉ मटेरियलचा एक इफेक्ट दिला, क्लोजिंग स्टॉकचा, वर्क इन प्रोग्रेसचा एक इफेक्ट, क्लोजिंग स्टॉकचा पण फिनिश गुड्सचा एक इफेक्ट. तिघांचे सेकंड इफेक्ट कुठे जाणार, क्लोजिंग स्टॉक बोलले तर बॅलन्स शीट ॲसेट साईड. तर बॅलन्स शीट ॲसेट साईडला आपल्याला जाऊन तिघांचे सेकंड इफेक्ट द्यावे लागणार, दॅट इज बॅलन्स शीट ॲसेट साईडला आपल्याला इथे सन्ड्री डेटरला एक लाईन स्किप करायची होती. ठीक आहे, सो इथे आपण लिहिणार क्लोजिंग स्टॉक
क्लोजिंग स्टॉक लिहून याला पण आपण अंडरलाईन करणार आणि याच्या खाली तिघांची पण नावं. रॉ मटेरियल, त्याच्या खाली वर्क इन प्रोग्रेस आणि त्याच्या खाली फिनिश गुड्स. या टाईपमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन ठेवायचं आहे. रॉ मटेरियल किती होता तुमचा 10,000 राईट, जो इफेक्ट होता तो इथे दिलेल्या बाजूला. 6,000 तुमचा वर्क इन प्रोग्रेस होता आणि फिनिश गुड्स होता 15,000. हे तिन्ही पण इथे ॲसेटमध्येच जातील ना. सो ह्याला पण अंडरलाईन करून याची टोटल किती होते 10,000 प्लस 15,000 25,000, 25,000 प्लस 6,000 31,000. राईट आहे, परफेक्ट आहे. सो 31,000 आपली टोटल आहे. काही इश्यू इथेपर्यंत काय नाही आहे, ही समजली ॲडजस्टमेंट. मेन तर अरे हां, इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. हे इथेच लिहिले ना, सेकंड लाईनमध्ये जायला पाहिजे होतं ना. ठीक आहे, मला इथे लिहायचं होतं आणि इथे वर्क इन प्रोग्रेस लिहायला पाहिजे होतं आपल्याला. एक लाईन खाली करून ना. या टाईपमध्ये मीन्स हे 10,000 इथे आले असते, इथे 6,000 अँड नाव इथे 15,000. त्याच्या समोर याला कॅन्सल करावं लागलं असतं. 31,000 आपल्याला लिहायचे होते इथे. ठीक आहे, राईट आहे. काही डाऊट आतापर्यंत? सध्या परफेक्ट आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन्ही इफेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट बघूया पुढे. पुढील डेप्रिसिएशन मशिनरी, दोन्ही इफेक्ट दिलेले त्याचे. डेप्रिसिएशन मशिनरीचा डेप्रिसिएशन लोक बोलतात 10% डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट. सो येईल लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%. डेप्रिसिएशन 10% किती येतील? कॅल्क्युलेटर आहे. 70,000 चे 10% 7,000 येणार. 7,000 आपण काय करणार, याच्यातून आपण मायनस करणार आणि आउटर कॉलमला आपले येतील 63,000. राईट आहे, बरोबर. सेकंड इफेक्ट मशिनरी असतो आपला प्रॉफिट अँड लॉसमध्ये नाही जाणार यावेळेस, बिकॉज रेग्युलर एंट्री नाही आहे. मशिनरी आपण यूज करतो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये. सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये आपल्याला काय करावं लागेल, त्याला जाऊन लिहावं लागेल. सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. ठीक आहे, किती मशिनरीवरती डेप्रिसिएशन निघालेला 7,000. राईट आहे. आपण सेकंड इफेक्ट झाला याचा हेस फ्रॉम ॲसेट. सेकंड इफेक्ट प्रॉफिट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ड्युरिंग द इयर फिनिश गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर झालेले आहेत. त्याचे किती आलेले आहेत 5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर झाले. इन्शुरन्स कंपनीने 3,000 दिलेले आहे. सो आपण काय करतो, बेसिकली जे डिस्ट्रॉयड बाय फायर झालेले आहेत ते इथे क्रेडिट साईडला लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या. सो इथे आपण लिहिणार बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. किती गुड्स झालेत 5,000. सो 5,000 इथे येतील. राईट. इन्शुरन्स कंपनी जो प्रीमियम देणार तो इन्शुरन्स कंपनीचा क्लेम आपण इथे लिहिणार बॅलन्स शीट ॲसेट साईड. इन्शुरन्स क्लेम दॅट इज 3,000चा इन्शुरन्स क्लेम भेटला. आणि जो ॲक्च्युअल लॉस झाला 5,000 मायनस 2,000 दॅट इज शोन ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इथे येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू लिहिणार फक्त लॉस बाय फायर दॅट इज 2,000. 2,000चा लॉस होणार. बरोबर आहे. याच्यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? जर असेल तर प्लीज बोलू शकता माईक ऑन करून. येस, 3 इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट ॲसेट साईड, इन्शुरन्स क्लेम अँड जो मायनस करून लॉस येईल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड लॉस बाय फायर.
यस, ठीक आहे, काही डाऊट नाही आहे. ठीक आहे, तर पुढे मूव करूया. यस, ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट लिहिलेलं आहे याच्यामध्ये प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्थ. रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्थ आपण माहिती आहे डेटरवरती देतो, दॅट इज 5% द्यायला सांगितलेली आहे. देन अगेन लेस लिहिणार, लेस लिहून आपण काय लिहिणार, RDD, दॅट इज RDD ॲट द रेट किती, 5%. सो RDD ॲट द रेट 5%. 5% आता किती निघतील, 70,000 वरती 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत, 3,500 येतील, राईट आहे. तरी पण एकदा कॅल्क्युलेट करून बघूया. 70,000 मायनस 5%, सॉरी मल्टिप्लाय बाय 5%, राईट आहे. 3,500. 3,500 काय होणार, याच्यातून मायनस होणार आणि आउटर कॉलमला किती येतील, 66,500, राईट आहे. या टाईपमध्ये 66,500. आता RDDचा सेकंड इफेक्ट आपण याला काय बोलतो, न्यू RDD ना. सो न्यू RDD इथे येईल, इथे जी लिहिली आपण न्यू RDD, सो इथे लिहावे लागतील ते 3,500, ठीक आहे. याच्यामध्ये न्यू बॅड डेप्थ नाही आहे. न्यू बॅड डेप्थ आपण ॲडजस्टमेंटमध्येच असते, तिथं दिलेली नाही आहे. मग काय करणार, याला डिरेक्टली काय करणार, हे करायचं, इथे नील लिहू शकतो आपण, बिकॉज काही दिलेली नाही आहे. सो इथे येईल नील. 1,000 प्लस 3,500 येतील, टोटल 4,500. 4,500 मधून 2,000 मायनस झाले तर आउटर कॉलमला जातील 2,500, राईट आहे. बरोबर, या टाईपमध्येच करतो. 1,000 होती ओल्डवाली बॅड डेप्थ, त्याच्यामध्ये न्यूवाली बॅड डेप्थ नव्हती तर नील, बिकॉज कुठे दिलेलीच नाही आहे ॲडजस्टमेंटमध्ये, एकच आहे बॅड डेप्थ. अगेन न्यू RDD आहे 3,500, ती आपण ॲड केली, टोटल झाली 4,500. त्याच्यातून ओल्ड बॅड डेप्थ जी लिहिली होती 2,000 ती मायनस केली आणि 2,500 आउटर कॉलमला, ठीक आहे, प्रॉपर आहे. आता राहिला लास्ट, दॅट इज फॅक्टरी रेंट आउटस्टँडिंग 2,000. फॅक्टरी रेंट आपल्याला कुठे भेटेल, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये, इथे जागा ठेवलेली आहे. फॅक्टरी रेंट आउटस्टँडिंग बोलतात 2,000. इट मीन्स आउटस्टँडिंग बोलत तर ॲड आउटस्टँडिंग फॅक्टरी रेंट, राईट. ॲड आउटस्टँडिंग फॅक्टरी रेंट किती आहे, 2,000. सो 2,000 हा काय करणार, आपण ॲड करणार. ॲड करून झाल्यावरती आउटर कॉलमला 20,000, ठीक आहे. आणि या 2,000चा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, राईट. आउटस्टँडिंग आहे तर बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. इथे आपण लिहिणार आउटस्टँडिंग फॅक्टरी रेंट, ठीक आहे. आउटस्टँडिंग फॅक्टरी रेंट 2,000 आहे, सो 2,000, ठीक आहे. सगळ्यांचे झाले फर्स्ट सेकंड इफेक्ट, पोस्टिंग झालेले नॉर्मल. आता याच्यानंतर काय, जे बेसिकली टॅली करतो ते टॅली करावं लागेल, ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारू शकता, ऑरेल्स मग टॅली करायला जाऊ आपण, ठीक. एक एक करून आपण टॅली करायचं. टॅली करताना पण थोडासा प्रोसिजर लक्षात ठेवायची आहे. नॉर्मल प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, बट हा एक न्यू अकाउंट आलेला आहे, त्याच्यामुळे थोडीशी प्रोसिजर फॉलो करावी लागेल, ठीक आहे. डेबिट साईड टॅली करूया आधी. डेबिट साईडला बघूया किती येते आणि डेबिट साईडचे टोटल आपण इथे लिहून ठेवूया या टाईपमध्ये, ठीक आहे. इथे येईल आणि क्रेडिट साईडला इथे टॅली मार्क राहील बेसिकली. आता टोटल करायचं आहे, बेसिकली तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असणार. आता 13th स्टँडर्डमध्ये आहात तर. सो 19,000 प्लस तुमचा 1,08,000 प्लस 6,000 प्लस 44,000 प्लस 20,000 प्लस 9,000 प्लस आहे 10,000 आणि प्लस 7,000, राईट. टोटल किती येईल तुमची
टोटल येईल 2,23,000 तुमची येईल टोटल. ठीक आहे, 2,23,000 तुमची टोटल आली. राईट आहे टोटल की काही प्रॉब्लेम? अँड फिर नंतर आपल्याला काय करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक. आता ह्या साईडला आपल्याला मायनस करायचं आहे. आता ही मोठी आहे टोटल, सो हीच येईल बिकॉज या साईडची तर छोटीच दिसते. सो इकडे पण आपण काय करणार, 2,23,000. इथे वाटलं असं तुम्ही प्रॉपर या टाईपमध्ये करून ठेवू शकता जेणेकरून वाटेल टॅली मार्क आहे. ठीक आहे, इथे पण येईल 2,23,000. आता 2,23,000 मधून 16,000 मायनस करायचं तर इथे लिहायच्यात. मग डिरेक्टली मायनस करू. 2,23,000 मायनस 16,000. या साईडला एकच आहे ना आउटर कॉलमला, सो मायनस केली तर अमाऊंट येते 2,07,000. आता ह्याला लिहायचं काय बॅलन्सिंग फिगरला? त्या फिगरला लिहिणार आपण बाय ट्रेडिंग अकाउंट, बिकॉज याला आपण ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट करणार आहे ना. सो याला काय बोलणार, ट्रेडिंग अकाउंट. खाली वाटलंच तर तुम्ही खालच्या याच्यामध्ये लिहून ठेवा बॅलन्सिंग फिगर म्हणून. ठीक आहे, हे असेल बॅलन्सिंग फिगर. ही जाईल ट्रेडिंग अकाउंटला. बाय लिहिलेलं आहे तर या अकाउंटमध्ये 2ला येईल. इथे येईल 2 मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. आता इथे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमधून आणलेले आहे तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट लिहावं लागेल. सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, या अकाउंटमध्ये त्याचं नाव, त्या अकाउंटमध्ये ह्याचं नाव. ठीक आहे, एक्सचेंज करू. बरोबर आहे. मग इथे पण अमाऊंट तर तीच जाणार 2,07,000. राईट आहे. आता इथे टोटल जर थोडीशी नजर टाकली तर ही टोटल मोठी आहे की ही टोटल मोठी आहे? ही वाली मोठी दिसते, 3,45,000 स्टार्टिंगलाच आहे. सो या साईडचीच टोटल करूया डिरेक्टली, बघूया काय येते. ठीक आहे, किती येते याची टोटल? 3,45,000 प्लस 15,000 प्लस 5,000. टोटल येते आपली 3,65,000. 3,65,000 या साईडला पण येईल. ठीक आहे, आणि याच्यानंतर आपण काय करू शकतो, याला प्रॉपर याच्यामध्ये इथे मायनस करू शकतो. 3,65,000 मधून आपण मायनस काय करणार, मायनस करणार 17,000 आणि मायनस करणार आपण 2,07,000. ठीक आहे, तर आन्सर येईल आपला 1,41,000. हा आतापर्यंत जो आपण नॉर्मल बोलायचो 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. राईट, हेच बोलायचं आपण, 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. दॅट इज 1,41,000 आपलं येईल आन्सर. ठीक आहे, फक्त हे तुम्हाला स्टार्टिंगचं फक्त लक्षात ठेवायचं. दॅट इज जेव्हा पहिला अकाउंट टॅली होईल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट तेव्हा त्याला ट्रेडिंग अकाउंट बोलायचं आणि तेच दुसऱ्या अकाउंटमध्ये जाणार तेव्हा त्याला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट बोलायचं. बस, दॅट्स ऑल. बाकी काही वेगळं नाही याच्यामध्ये. आता 1,41,000 आपल्याला पण माहिती आहे, हे जाणार इकडे क्रेडिट साईडला बिकॉज तिथे डेबिट साईडला होते. तर इथे बाय लिहिणार, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती होते, 1,41,000. राईट, वन्स चेक करून बघूया 1,41,000 होते का. हां, 1,41,000. राईट आहे. आता इथे पण टॅली होईल. इथे पण आता जस्ट थोडंसं बघितलं तर माहिती पडतं ही साईड छोटीच असेल, ही वाली साईड मोठी दिसते बिकॉज याच्यात खूप छोट्या छोट्या अमाऊंट आहेत. इथे 1,41,000 डिरेक्टली आहे. सो इथे आपण जाऊन लिहून टाकू डिरेक्टली 1,41,000 आणि 1,41,000. ठीक आहे, ठीक आहे. आणि या साईडला पण 1,41,000 सेम मायनस करायचे. आता मायनस करून इथे लिहावे लागेल. सो 1,41,000 मायनस, आता कोणकोणत्या गोष्टी, 24,000 मायनस 20,000. ठीक आहे, मायनस 7,000 मायनस 10,000 मायनस 2,500 आणि लास्ट लेवल मायनस 2,000. एंटर केल्यानंतर अमाऊंट येते 75,500. ठीक आहे, याला आपण काय बोलतो, याला आपण
बोलणार नेट प्रॉफिट, जो याच्या आधी बोलायचो तो असेल हा नेट प्रॉफिट. सो इथे काय लिहिणार आपण, टू नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन. ठीक आहे. आणि हा बॅलन्स असेल तो कुठे फॉरवर्ड होईल, 75,500 जाईल आपला बॅलन्स शीटच्या ह्याच्यामध्ये ॲड होईल. इथे लिहिणार आपण ॲड नेट प्रॉफिट 75,500. 75,500 जो आपला आलेला आहे नेट प्रॉफिट तो काय होईल, ॲड होईल. आणि ॲड झाल्यानंतर त्याला कुठे टाकायचं आपल्याला, आउटर कॉलमला. 70 1,40,000 1,45,500 याची टोटल येईल. ठीक आहे. याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे बॅलन्स शीट टॅली. आणि बॅलन्स शीट टॅली झाली तर आपलं आन्सर काय असेल, राईट असेल. जी आपण एवढी मेहनत केली आहे ती परफेक्ट असेल. तर आता ती पण बघूया टोटल करून राईट येते की रॉंग येते. ठीक आहे. लायबिलिटी साईड आधी करूया टोटल. इथे डिरेक्टली किती आहे, 1,45,500 प्लस 18,000 प्लस 3,000 आणि प्लस 2,000, 1,68,500. ही साईड पण करूया, 63,000. ठीक आहे. प्लस 5,000 प्लस 66,500 प्लस 31,000 अँड प्लस 3,000. राईट आहे. एंटर. 1,68,500 होते टॅली. राईट आहे. म्हणजे आन्सर खूप इझी आहे, एवढं काय नाही आहे. जस्ट फक्त तुम्हाला 12th स्टँडर्डचा फायनल अकाउंटच्या सगळ्या ॲडजस्टमेंट लक्षात असतील तर होऊन जाणार. बाकी काय वेगळं असं काय नाही आहे. बस जस्ट तुम्हाला एक करता आला पाहिजे की तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये मध्ये थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करणार, तर तो प्रॉब्लेम थोडासा सॉर्ट आउट केला पाहिजे. की कारण 3 स्टॉक येत आहेत. अगेन त्याच्यामध्ये रॉ मटेरियलचा एक स्टॉक आहे, अगेन तिथे फिनिश गुड्सचा स्टॉक आहे, वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक आहे. ज्याच्यामध्ये 2 स्टॉक आपण बोललेलो तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये जाणार आणि रिमेनिंग जो 1 स्टॉक होता फिनिश गुड्सचा तो कुठे जाणार, आपला ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाणार. सो ते थोडंफार लक्ष द्यायचं आहे आणि देन तर इझी आहे. बाकी तर एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. काही क्वेश्चनमध्ये डाऊट कोणाला, काही प्रॉब्लेम? येस, नाही आहे, इझी होता क्वेश्चन. बेसिकली हा पेपरला विचारला होता तुम्हाला क्वेश्चन. पेपर इट मीन्स आपण बोलू शकतो की 2019चा 80 KT वाल्यांचा पेपर होता हा. बेसिकली बोलतात KT वाल्यांचे पेपर थोडे डिफिकल्ट असतात, बट हा डिफिकल्टमध्ये पण एवढा काही डिफिकल्ट वाटत नव्हता. सो बघू, अजून थोडे डिफिकल्ट लेवलवरती पण जाऊ आपण, बट स्टार्टिंगला हे असे क्वेश्चन करू आपण. ठीक आहे. सो प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉपर आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन पण सेंड करतो तुम्हाला, बुक नसतील तर तुमच्याकडे. अँड अगेन याचा आन्सर स्क्रीनशॉट काढून हे पण सेंड करतो. इवन तुमचे जे रेकॉर्डिंग आहे ही पण झालेली आहे, जे लोक ॲबसेंट आहेत ते लोक पण बघतील. आणि प्लस काही 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत सेम ॲडजस्टमेंट, नॉर्मल असतील ॲडजस्टमेंट, अशाच टाईपचे ॲडजस्टमेंट असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. नॉर्मल क्लोजिंग स्टॉक, त्याच्यानंतर डेप्रिसिएशन, पॅड डेप्ट्स आणि अजून काय असेल याच्यामध्ये, हे गुड्स लॉस बाय फायर वगैरे या टाईपच्याच ॲडजस्टमेंट असतील तुमच्या, बेसिक ॲडजस्टमेंट. त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन्स असतील, ते पण तुम्हाला सेंड करतो. हा क्वेश्चन पण सॉल्व्ह करून ठेवा, प्लस जे न्यू 2 ते 3 क्वेश्चन्स असतील ते पण सॉल्व्ह करून ठेवा. ठीक आहे. आणि ते पर्सनलवरती पाठवा, आयदर ग्रुपवरती पाठवा. PDF असेल तर बेटर आहे, कारण एकाच आन्सर आपल्याला 3 ते 4 पेज घेईल. सो ते पिक पाठवले तर ते कन्फ्यूज होणार की कोणाचा नक्की कोणता पिक आहे. सो आन्सर सेंड करताना PDF ने सेंड करा. मग बघू काही प्रेझेंटेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर ते करू आपण. ठीक आहे.